2.5 लाख लोकसंख्येच्या गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंगी या दोन मोठ्या गावातील 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीच्या डांगुर्ली पात्रातून पिण्याचं पाणी पुरवलं जातं। मात्र उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे 7 दिवस पुरेल एवढंच पाणी असल्यानं गोंदिया शहराला मर्यादित पाणीपुरवठा केला जातोय। यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना म्हणून 50 किलोमीटर लांब बसलेल्या सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्याची तयारी केलेली आहे। यासाठी सुरू असलेलं काम हे जवळपास पूर्ण झालं असून त्यामुळे पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गणवीर यांनी सांगितलंय। 2.5 लाख लोकसंख्येच्या शहर असलेल्या गोंदिया शहराला गोंदियाचा जो वैनगंगा नदीपात्र आहे डांगुर्ली घाट या ठिकाणून पाणी पुरवठा केला जाते। मात्र यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटीच तो घाट कोरडा ठक्क पडल्याने आता गोंदिया शहरात भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। यावर पर्यायी उपाययोजना म्हणून पुजारी टोला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे। मात्र सध्या तरी गोंदिया शहराला मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा केला जाते। आपण दृश्यांमध्ये बघत असाल, मी सध्या गोंदिया शहरातील एका वस्तीमध्ये आहे। या ठिकाणी जर का बघितलं तर हे जे नागरिक आहेत ते भीमनगर परिसरातून पाणी आणत आहेत। गेल्या 15 दिवसांपासून नळ व्यवस्थित येत नाही आणि टँकर येत होता, तो टँकर देखील व्यवस्थित येत नाही अशी या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। पानी आने को ना सर, यहाँ पे पानी नहीं आता। एक दिन नल आता है, 3 दिन के बाद में नल आता है, फिर नहीं आता। टैंकर 2 दिन से आता था, बाद में 2 दिन के बाद नहीं आ रहा टैंकर। जी भाई, कसा काय हाँ, प्रॉब्लेम जो भावना सांगितलं तोच परेशानी आहे बेटा। बस कुठून आणायला तुम्ही पाणी? भीमनगर मधून आणा लागते। 15 दिवस झाले पाणी नाही मिळे, आजूबाजूतून नाही, काही मतलब नाही। खारा पाणीचे यूज करतो। निश्चितपणे जर का बघितलं तर दुसऱ्या वस्तीमधून या ठिकाणी पाणी आणावं लागत आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केलेली आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।